मागील 15 वर्षापासून किनवट माहूर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना बंद करण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे गृहमंत्री यांना लेखी निवेदन देऊन मतदारसंघात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे। दरम्यान संबंधित विभागाकडून विविध ठिकाणी छापेमारी करून व धाडी घालून थातुरमातुर स्वरूपाच्या केसेस संबंधितांवर केल्या जात आहेत। परिणामी तमाम अवैध धंदे पूर्ववत जोर धरू लागले असून या अवैध धंद्यांची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत याची प्रचिती येते। यात राजकारण अथवा कुठलीही दुश्मनी नव्हे तर कष्ट करून कुटुंबांचा गाडा चालविणाऱ्या गरीब व कष्टकरी बांधवांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून थांबविण्यासाठीचा हा एक प्रामाणिक स्वरूपाचा प्रयत्न होय। गरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त करून एकाच कुटुंबांचे पोट भरण्याचे समाजकारण काही माझी मंडळी करीत असली तरी याचेच भांडवल करून समाजकारणाच्या नावाखाली धनदांडग्यांशी हितसंबंध असणारी काही मंडळी आमदार असा आमदार तसा अशी टीका टिप्पणी करीत आहेत। निश्चितच लोकशाही आहे, विचार व्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु खरे ते खरेच असते। मागील काळात 25 नोव्हेंबर 2020 रोजी पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड यांनीही आमदार केराम यांच्या पत्राची दखल घेऊन नांदेड पोलिसांना धंदे बंद करण्याच्या सूचना व आदेश दिले होते। परंतु राजकीय पक्षाच्या काही वजनदार नेत्यांनी पुन्हा हा खेळ मांडला होता। या क्षणी सामान्य माणसाची गरज व त्याची परिस्थिती लक्षात घेऊन आमदारांनी चक्क आजारपणातही जनतेसाठी उपोषण करण्याचा इशारा दिला। याचे ग्रामीण जनता विशेष करून महिला भगिनींनी त्यांचे समर्थन करून आमदार महोदयांच्या या धाडसाचे स्वागत केले आहे। त्यामुळे आमदार केराम यांनी उगारलेल्या अस्त्राने सर्व स्तरातून चळवळ उभारून सामान्य माणसांना व्यसनाधीन करणाऱ्या व त्यांचे समर्थन करणाऱ्यांना वेळीच ठोकून काढणे गरजेचे आहे। संजय घोगरे, अनवर खिच्चीसह पवन कोंडे, विदर्भ न्यूज, माहूर।